नमस्कार प्रेक्षकांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता खूपच जास्त अपूर्वा चिडलेली असते. अपूर्वा म्हणते, चला आज काहीही झालं तरीसुद्धा तुमचं इंट्रोगेशन होणारच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि भूमी दोघेही इंट्रोगेशनसाठी तयार झालेले असतात. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ठीक आहे चला. तेव्हा अपूर्वा म्हणते, इंट्रोगेशन स्टडी रूममध्ये होणार आहे. इथे सगळ्यांसमोर नाही, काही प्रोटोकॉल्स असतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंट्रोगेशनसाठी तुम्ही दोघांनी सुद्धा सोबत यायचं नाही आहे. एका वेळी फक्त एकाचंच इंट्रोगेशन होणार. तेव्हा आकाश म्हणतो, का? हे सगळं कशासाठी? तेव्हा अपूर्वा म्हणते, कारण काही प्रोटोकॉल्स आहेत आणि ते आम्हाला पाळावे लागतात. तेव्हा एका वेळी एकाचंच इंट्रोगेशन होणार. तेव्हा आकाश म्हणतो, ठीक आहे, मग मी येतो आधी. तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी म्हणत असते की हे सगळं काय चाललंय सांगा ना. 7 वर्षानंतर अचानकपणे तुम्ही हे काही पुरावे आणलेत आणि त्याच्या आधारे तुम्ही भूमिताई आणि आकाश जिजू यांना त्रास देताय, यांना प्रश्न विचारताय. या पुराव्यांबरोबर त्या दोघांचा काय संबंध? आणि तिथे रागिनी पटवर्धन लंडनमध्ये छान ऐशो आरामात राहतायत, मजा मारतायत आणि तुम्ही मुद्दामून इथे त्रास दिल्यासारखा आकाश जिजू आणि माझ्या ताईला त्रास का देताय? तेव्हा बलदेव म्हणतो, नाहीतर काय अपूर्वा, प्लीज प्लीज थांबव हे सगळं. नको या दोघांना त्रास देऊ. हवं तर तू हे नंतर सगळं काही कर. आता प्लीज थांबव. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणते की नाही, मी आता थांबू शकत नाही आहे. तेव्हा बलदेव म्हणतो, का? का तू यांच्यावरती विश्वास ठेवत नाही आहेस? या दोघांनी काहीसुद्धा केलेलं नाही आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते, मी या घरची सून म्हणून यांच्यावरती विश्वास ठेवू शकते, पण एक ACP अपूर्वा पुरोहित म्हणून मी या दोघांवरती आंधळा विश्वास ठेवू शकत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी म्हणत असते, पण आमचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. ते दोघेजण कधीच काही चुकीचं करणार नाही हे आम्हाला माहिती आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते की विश्वास ठेवणं चांगली गोष्ट आहे, पण आंधळा विश्वास ठेवणं ही चांगली गोष्ट नाही आहे आणि तुमचा या दोघांवरती जरा जास्तच आंधळा विश्वास आहे. तेव्हा बलदेव म्हणतो, प्लीज प्लीज अपूर्वा, हे सगळं थांबव. मला आता हे बघवत नाही आहे, सहन होत नाही आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते, हे बघा, तुम्ही माझ्या कामाच्या आड येण्याचा प्रयत्न करू नका. ही माझी ड्युटी आहे. मी प्रश्न विचारले नाही तर ही केस दुसऱ्या ऑफिसरच्या समोर जाईल, त्याच्याकडे जाईल आणि मग तेव्हा यांना त्या प्रश्नांची उत्तरं द्यावंच लागतील. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, चला आकाश महाजन, चला आधी तुम्हाला इंट्रोगेट करणार आणि मग भूमी महाजन तुम्हीसुद्धा मागोमाग यायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणते, ठीक आहे. त्यानंतर आकाश अपूर्वाबरोबर जायला तयार होतो. भूमी इथे टेन्शनमध्ये आलेली असते. भूमी जरा पॅनिकसुद्धा झालेली असते, पण ती चेहऱ्यावरती दाखवण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही. त्यानंतर इथे आकाश आता अपूर्वाबरोबर स्टडी रूममध्ये येतो. तेव्हा अपूर्वा म्हणत असते की आकाश, बसा ना प्लीज बसा. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की ठीक आहे, बसतोय मी, आणि तो आता चेअरवरती बसतो. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की तहान लागली असेल ना, घ्या पाणी, घ्या पाणी प्या. तेव्हा आकाश म्हणतो, नाही नाही नको, मला पाणी वगैरे काही नको. तेव्हा अपूर्वा म्हणते, असं कसं? घसा कोरडा पडला असेल ना तुमचा, आता काय बोलायचं काय नाही बोलायचं, त्यासाठी पाणी तर प्यावंच लागेल. प्या, जरा पाणी प्या आणि घसा तुमचा कोरडा झालेला ओला करा. तेव्हा आकाश म्हणतो, माझा घसा काही कोरडा वगैरे झालेला नाही आहे, माझा घसा ओलाच आहे आणि जर मला तहान लागली तर मी स्वतः पाणी घेऊन पिऊ शकतो. कसं आहे ना अपूर्वा, हे घर माझं आहे, मी या घराचा मालक आहे. तेव्हा मी कुठे बसायचं, मी कसं बसायचं हे तू मला सांगायची गरज नाही आहे. मी माझ्या जागेवरती कम्फर्टेबल होऊन बसू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ट्रिक आहे ना, ती माझ्यावरती लागू करू नकोस. म्हणजे मी पाणी कधी प्यायचं कधी नाही प्यायचं हे तू मला सांगशील आणि मी तसंच करेन, असं होणार नाही. मला तहान लागली तर मी स्वतः पाणी पिऊ शकतो, नाहीतर मी नाही पिणार. ही ट्रिक तू माझ्यावरती का करतेस मला बरोबर माहिती आहे. तू मला पाणी प्यायला सांगणार आणि मग तू मला ऑब्झर्व करणार की मी पाणी कसं पितोय, मी किती पाणी पितोय, मी किती पाणी सांडवलं आहे, माझ्या चेहऱ्याचे हावभाव काय आहेत, माझे हातपाय हालतायत का, हे सगळं तू निरीक्षण करण्यासाठी ही ट्रिक करतेस ते माझ्या लक्षात येतं आहे, असा आकाश आता अपूर्वाला म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा त्याच्याकडे बघतच राहते, कारण तिची ट्रिक
इथे आता आकाशने बरोबर ओळखलेली असते. तर इथे भूमीची अवस्था बिकट झालेली असते. आकाश इथे इंट्रोगेशनला गेल्यानंतर ती टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा मानसी म्हणते, ताई प्लीज, तू काय इतकी रेस्टलेस होतेस? हे बघ, तू जर काहीच केलेलं नाही आहेस तर तुला घाबरायची काय गरज येते? आणि मी सांगते ना तुम्हाला, या इंट्रोगेशनमध्ये अपूर्वाताईच्या हाती काहीसुद्धा लागणार नाही आहे. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, अरे बलदेव दादा, तू तुझ्या बायकोला काही बोलणार आहेस की नाही? या घरामध्ये तुला जे काही दिलं, जो मान सन्मान इज्जत दिली, त्याचे असे पांग फेडणार आहेस का तू? सांग ना, हे सगळं करून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा लगेचच आकाशला म्हणते, ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. तेव्हा आकाश म्हणतो, काय? मी लगेच जाऊ शकतो? हे खरं बोलतेस ना तू? तेव्हा अपूर्वा म्हणते, हो, तुम्ही जाऊ शकता. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश आता स्टडी रूममधून उठतो आणि खाली निघून जातो. तेव्हा इथे अपूर्वाला वाटत असतं की आकाश इतका शांत कसा काय? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते की आता भूमी महाजन यांना बोलवायला हवं. तेवढ्यातच पौर्णिमा म्हणत असते, आकाश आणि भूमी, बरोबर अपूर्वाने 7 वर्षांपूर्वीच्या केसला हात घातलेला आहे. हे तुमच्यासाठी थोडंसं लाजिरवाणं असेल, पण हे होणंसुद्धा गरजेचं होतं, असं इकडे आता पौर्णिमा म्हणत असते. तेव्हा इथे आकाश येतो आणि म्हणतो, भूमी चल माझ्याबरोबर, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा इथे भूमी आता जाणार. तेवढ्यातच अपूर्वा म्हणते की एक मिनिट, तुम्ही भूमी महाजन यांच्याबरोबर बोलू शकत नाही. तुम्ही एकमेकांबरोबर काहीच बोलू शकत नाही. तेव्हा इथे मानसी म्हणते, का? का नाही बोलू शकत? ते दोघेजण नवरा बायको आहेत आणि आता कायद्यामध्ये हे सुद्धा करून ठेवले का की नवरा बायको एकमेकांबरोबर बोलू शकत नाही म्हणून? तेव्हा अथर्व म्हणतो, नाहीतर काय, त्या दोघांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल आणि त्या दोघांना बोलू दे असं आम्हाला वाटतं. तू त्यांना अडवू शकत नाही. तेव्हा मानसी म्हणते, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या दोघांना कुणीही वेगळं करू शकत नाही, अगदी तुम्हीसुद्धा नाही. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, इंट्रोगेशन चालू असताना एकमेकांना एकमेकांजवळ बोलण्याची परवानगी नाही आहे, हे माहिती आहे का तुम्हाला? आकाश महाजन यांचं इंट्रोगेशन झाले. आता जोपर्यंत भूमी महाजन यांचं इंट्रोगेशन होणार नाही, तोपर्यंत ते दोघेजण एकमेकांबरोबर बोलू शकणार नाही आहेत. कळलं तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाने बरोबर सगळ्यांना गप्प केलेलं असतं. ते बघून पौर्णिमाला आनंद होतो. पौर्णिमा म्हणत असते की अपूर्वा, आम्हाला जसं हवं आहे तू अगदी तशीच करतेस. तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा म्हणत असते की आता भूमी आणि आकाश यांचं वेगवेगळं इंट्रोगेशन झालेलं असताना दोघांच्या विचारलेल्या प्रश्नांमध्ये आणि दिलेल्या उत्तरांमध्ये तफावत तर नक्कीच असेल. तेव्हा दोघेजणं खोटं बोलतायत हे अपूर्वाला लगेचच कळेल. तेव्हा इथे आता अपूर्वा म्हणत असते, चला भूमी महाजन, आता तुम्ही चला. तेव्हा इथे मानसी म्हणते, एक मिनिट थांबा. आणि अपूर्वाताई, एक गोष्ट लक्षात ठेवा, इंट्रोगेशनमध्ये जर तुम्हाला या दोघांच्या विरोधात काहीच मिळालं नाही, एकसुद्धा पुरावा मिळाला नाही, तर तुम्ही सगळ्यांच्या समोर यांची पाय धरून माफी मागायची. कळलं तुला? तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, ठीक आहे, जर या दोघांकडे या चौकशी दरम्यान काहीसुद्धा मिळालं नाही, तर मी त्यांचे पाय धरून माफी मागेन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आलेली असते. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, बसा भूमी महाजन, बसा. आणि मग इथे अपूर्वाने आता दोघांनाही सेम प्रश्न विचारलेले असतात. तेव्हा अपूर्वा म्हणत असते की ज्या रात्री इथे रागिनी पटवर्धन गायब झाली, त्या रात्री तुम्ही दोघेजणंसुद्धा तुमच्या क्षितिजाला घेऊन बाहेर गेला होतात की नाही? मग त्याच रात्री बरोबर तुम्ही बाहेर का गेलात? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, एक मिनिट, त्या रात्री नाही, आम्ही पहाटे गेलो होतो. पहाटे आम्ही त्या ठिकाणी एक वॉक घेण्यासाठी गेलो होतो, बाकी काही नाही. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की क्षितिजा रडत होती, सतत चिडचिड करत होती. आमचीसुद्धा मनस्थिती ठीक नव्हती, कारण त्या दिवशी खूप काही घडलं होतं आणि त्यामुळे आम्ही विचार केला की आता आपण गाडी काढूया आणि एक वॉक घेऊया आणि घरी येऊया. तेव्हा अपूर्वा म्हणते, अच्छा, तुमच्या रूममध्ये AC नाही आहे का? तुम्ही तुमच्या मुलीला थंड वाटण्यासाठी AC सुद्धा लावू शकला असतात ना. तेव्हा आकाश म्हणत असतो की हा आमचा चॉईस आहे की आम्ही आमच्या बाळासाठी काय केलं पाहिजे. आम्ही तिला लहानपणीच ACची सवय लावलेली नाही आहे. जेवढी नॅचरल हवा घेता येईल तेवढी आम्ही तिच्यासाठी घेतलेली आहे आणि तिला बाहेरच्या वातावरणाची जास्त सवय लागावी, ते तिला सहन व्हावं, यासाठी आम्ही तिला लहानपणापासूनच बाहेरच्या थंड वातावरणामध्ये घेऊन जात आलो आहे.
आणि त्यावेळेला सुद्धा आम्ही तेच केलं होतं. रात्रीच्या वेळेला AC न लावता आम्ही पहाटे तिला एक वॉक घेण्यासाठी बाहेर गेलो होतो. तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघेही अगदी सेमच बोलत असतात. तेव्हा इथे अपूर्वा आपल्या मनामध्ये म्हणत असते की मगाशी आकाश महाजनसुद्धा एकदम शांत होता आणि आता भूमी महाजनसुद्धा एकदम शांत बसले. या दोघांच्याही चेहऱ्यावरती कुठल्याही पद्धतीची भीती दिसतच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही म्हणताय की तुम्ही तिथे वॉक घेण्यासाठी गेला होतात. पण मग भूमी महाजन, रागिनी पटवर्धन तर त्यावेळेला घरी आल्या होत्या ना? मग रागिनी पटवर्धन तुम्हाला मिळाल्या नाही? तुमची आणि त्यांची भेट झाली नाही? नक्कीच काहीतरी वाद वगैरे तर झालाच असेल ना? तेव्हा भूमी म्हणते, "एक मिनिट, रागिनी पटवर्धन आमच्या घरी आल्या होत्या की नाही ते मला माहीत नाही. पोलीस त्यांचं काम करत होते. ते त्यांचा पहारा देत होते. आणि महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही बघाल तर मग आम्ही त्या आल्या की नाही आल्या त्याच्यावरती लक्ष ठेवलेलं नाही आहे. पण रागिनी पटवर्धन आम्हाला दिसल्या नव्हत्या हे मात्र नक्की. त्या जर घरी आल्या असतील, घराच्या वातावरणामध्ये बाहेर परिसरामध्ये आल्या असतील तर आम्हाला माहीत नाही. पण त्या आम्हाला दिसल्यासुद्धा नाही आणि त्यांच्याशी आमचं काही बोलणंसुद्धा झालेलं नाही." तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, "खोटं बोलताय तुम्ही, खोटं बोलताय. माझ्याकडे पुरावा आहे ना. बघा या स्क्रीनवरती पुरावा बघा. तुम्ही सरकारी ऑफिसच्या समोर CCTV फुटेजमध्ये इथे रेकॉर्ड झाला आहात. बघा ना CCTV फुटेजचं इथे व्हिडिओ बघा." तेव्हा इथं भूमी आता स्क्रीनकडे बघतसुद्धा नाही. तेव्हा अपूर्वा म्हणते, "काय झालं? तुम्ही तर स्क्रीनकडे बघतसुद्धा नाही आहात." तेव्हा अपूर्वा म्हणते की तुम्ही खोटं बोलताय म्हणून हे सगळं करताय का? तेव्हा भूमी म्हणते, "तुम्ही मला जी पुरावा दाखवताय ना, जी स्क्रीन दाखवताय ती सगळी काळीच आहे. असं फुटेज जे दाखवणार आहात का तुम्ही? रिकामं फुटेज?" तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की "अपूर्वा, अगं तुझ्याकडे कुठलंही फुटेज नाही आहे. तुझ्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे आमच्या विरोधामध्ये. तू आहे ना अंदाजामध्ये पूल बांधतेस गं, बाकी काही नाही. हे सगळं अंदाज बांधतेस तू. तुझ्याकडे जर कुठला ठोस पुरावा असता ना तर अजूनपर्यंत आम्हाला इथे थांबवलं नसतंस. जेलमध्ये टाकलं असतंस तू." तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, "आम्ही तुमचे मोबाईल डिटेल्स चेक केलेले आहेत. लोकेशन चेक केलेत. ज्या रात्री रागिनी पटवर्धनचा मोबाईल टाकीजवळ ट्रेस करण्यात आलाय तेव्हासुद्धा तुमच्या मोबाईलचं लोकेशन तिथलंच दाखवत आहे. मग याचा अर्थ काय होतो सांगा ना?" तेव्हा इथे आकाश म्हणतो की "हे बघ अपूर्वा, हे जे काही तू पुरावे मला दाखवण्याचा प्रयत्न करतेस ते बघण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. कारण तुझं म्हणणं काय आहे की आम्ही रात्रीच्या वेळेला रागिनी पटवर्धनला भेटायला गेलो होतो, बरोबर ना? तिथे आमच्यामध्ये वाद झाला असं तुम्हाला वाटतंय. आम्ही टाकीजवळ गेलो होतो. तर हे सगळं खोटं आहे. कारण मी, क्षितिजा आणि भूमी आम्ही जेव्हा वॉकला गेलो होतो तेव्हा आमच्या दोघांचेही मोबाईल घरी होते. मग जर आमच्या दोघांचे मोबाईल घरी होते तर मग लोकेशन तिकडचं कसं काय दाखवू शकतं सांगा ना?" तेव्हा इथे आकाश म्हणतो, "ते आम्हाला काय माहिती? ते तुम्ही शोधून दाखवा ना. तुम्ही असं म्हणताय की रागिनी पटवर्धनला आम्ही भेटलो, आम्ही तिला मारलं आणि मी म्हणतो की मी असं केलं नाही आहे. तुम्ही हे सगळं अंदाजाने बोलताय. मग तसं जर असेल तर तुमच्याकडे आमच्यावरती संशय घेण्यासाठी, आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी पुरावा तर हवंच ना." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की "आम्ही रात्रीच्या वेळेला नाही तर आम्ही पहाटे सकाळी लवकरच घरातून बाहेर गेलो होतो आणि आम्ही घरी परत आलो होतो. हे कळतंय तुम्हाला?" तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की "महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणताय की हे लोकेशन तिथलं नाही आहे किंवा तुम्ही तिथे गेलाच नव्हतात. पण आम्हाला असं वाटतंय की हे सगळं तुम्हीच घडवून आणलंय. रागिनी पटवर्धन ही घरी आली होती. तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये वाद झाला. तुम्ही त्यांना मारलत आणि नेऊन तुम्ही त्या टाकीमध्ये टाकलत. पण जेव्हा ही गोष्ट मला कळली तेव्हा तुम्ही खूपच हुशारीने तो सापळा तिथून गायब केलात आणि दुसरीकडे नेऊन टाकलात. आणि या सगळ्यामध्ये तुमचा मित्रसुद्धा आहे मेघ व्यास. मेघ व्यास या सगळ्यामध्ये आहे ते आम्हाला कळले." तेव्हा इथे आकाश टाळ्या वाजवायला लागतो आणि म्हणत असतो की "अपूर्वा, अगं हे काय करतेस तू? सांग ना काय करतेस? अगं तू स्वतः अशी एक क्राईम स्टोरी आहे ना तयार केली आहेस आणि त्याच्यामध्ये तू आम्हाला अडकवतेस. हे बघ, रागिनी आत्याला जर आम्ही रात्रीचं बघितलं असतं किंवा आम्ही भेटलो असतो तर आम्ही पोलिसांना का फोन केला नसता? तिला अरेस्ट करण्यासाठीच आम्ही पोलिसांना बोलावलं होतं ना. पण ती पोलिसांच्या हातातून पळून गेली. आणि त्यानंतर रागिनी पटवर्धन हिला शोधायला मी सुद्धा पोलिसांची खूप मदत केली होती. तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला सांगतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आम्ही तिला भेटलो असतो तर पोलिसांना फोन करून आम्ही रागिनी पटवर्धनला अरेस्टच करायला लावली असती ना.
तिला कशाला मारलं असतं आम्ही? तशी तिला शिक्षा होणारच होती, कारण तिला इथे फाशीची शिक्षा होणार होती. ती जेलमध्ये जाणार होती. मग तिला मारून मी माझे हात का खराब करेन? आणि मारायचं सुद्धा असतंच तर कधीच हा प्रयत्न केला असता. इतकी वर्ष हे सगळं सहन केलं नसतं. कळते का तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते, मेघ व्यासला सुद्धा आम्ही पकडले, तो आमच्या ताब्यात आहे. तेव्हा आकाश आता काहीच बोलत नाही. तो गप्पपणे शांतपणे बसलेला असतो आणि म्हणतो, करा, जे काही करायचं आहे ते करा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की हे बघ, तू किती आणि काहीही बोललीस ना तरी सत्य हेच आहे की आम्ही काहीसुद्धा केलेलं नाही आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की मेघ व्यास आहे ना, त्याला आम्ही पकडलं आहे. मेघ व्यास आता आमच्या ताब्यात आहे. आता त्याला इथे तो परदेशातून आला होता ना, तेव्हा त्याला आम्ही एअरपोर्टच्या बाहेरच पकडलं आणि आता अरेस्ट करून त्याला पोलीस स्टेशनला घेऊन येतोय. एकदा का तो मेघव्यास पकडला की त्याला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये हजर करणार आणि त्याला प्रश्न विचारणार. हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून केलं हे विचारणार. मग तुमचं नाव पुढे येईलच, असं आता अपूर्वा म्हणत असते. तेव्हा अपूर्वा म्हणते की मेघ व्यासला तर आता पकडले, त्याला आम्ही प्रश्न विचारणार आणि मग तो तुमच्या दोघांची नावं घेणार. मग खऱ्या अर्थाने तुमची चौकशी सुरू होईल. मेघ व्यासला फक्त आता आमच्या ताब्यात येऊ दे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, हे बघ ना, व्हिडिओ बघ, मी तुला लिंक ओपन करून दाखवते हा. इथे आता मेघ व्यासला अरेस्ट केल्याची न्यूज बघ. तेव्हा इथे एका माणसाच्या गळ्यामध्ये काळा कपडा टाकलेला असतो आणि एक न्यूज रिपोर्टरवाली ती न्यूज करत असते. तेव्हा भूमी शांतपणे आता ती न्यूज बघत असते आणि मेघ व्यासच्या जागी एक दुसराच मुलगा आहे ते सुद्धा भूमीला बरोबर कळलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मीडियावाले न्यूज देत असताना अपूर्वा म्हणते, बघा, आहे की नाही मेघ आमच्या ताब्यात, मेघला अरेस्ट केले आम्ही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा म्हणत असते, करा, तुम्हाला जी चौकशी करायची आहे ती करा, त्याचं मला सांगू नका, कारण माझा काही संबंध नाही आहे. पण तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयारच बसली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता रागिनी महाजन बंगल्याच्या बाहेर आलेली असते. ती त्या माणसाला म्हणते की मी इथे 1, 2, 3 बोलणार, तुम्हाला इथे जोरात गाडी घेऊन जायचं आहे आणि त्या भिंतीवरती तुम्हाला आदळायचं आहे. त्या भिंतीवरती आदळल्यानंतर खूप मोठा स्फोट होईल, अगदी सगळेजण जळून खाक होतील, असं आता रागिनी पटवर्धन म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे बलदेव म्हणत असतो, अपूर्वा, तू आधी मला सांग की तुला या घरामध्ये या घरची सून बनून राहायचं आहे की नाही ते सांग. तुला नसेल राहायचं तर तसंही सांग. तेव्हा इथे आता अपूर्वा म्हणत असते, अर्थात अर्थात मला या घरची सून बनून राहायचं आहे बलदेव, तू असा का बोलतोयस? तेव्हा बलदेव म्हणतो, तुझ्याकडे बघून तरी वाटत नाही आहे की तुला या घरामध्ये आनंदाने राहायचं आहे आणि सुखाने संसार करायचा आहे. जेव्हा इथे रागिनी आणि तो ड्रायव्हर गाडीमध्ये असतात तेव्हा भूमी मागून आलेली असते आणि भूमी बघण्याचा प्रयत्न करत असते की गाडीमध्ये नक्की कोण व्यक्ती आहे ते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी पटवर्धन भूमीला बघून लपण्याचा प्रयत्न करत असते.